इयत्ता 10वी, विषय गणित भाग 1, व्हिडिओ क्रमांक 27, घटक संभाव्यता. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये संभाव्यता या प्रकरणातील घटना हा उपघटक अभ्यासणार आहोत. तसेच घटना या उपघटकावरील काही उदाहरणे अभ्यासणार आहोत. विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीला अपेक्षित निष्पत्ती असे म्हणतात. नमुना अवकाश दिला असेल तर अपेक्षित निष्पत्तींच्या संचाला घटना असे म्हणतात. या ठिकाणी घटना हा नमुना अवकाशाचा उपसंच असतो. तसेच या घटना इंग्रजीतील पहिल्या लिपीतील A, B, C, D यासारख्या अक्षरांनी दर्शवितात. विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षित निष्पत्ती व घटना सदरच्या या संकल्पना आपण उदाहरण घेऊन स्पष्टपणाने जाणून घेऊ. उदाहरण: 2 नाणी फेकली असता समजा A ही घटना कमीत कमी 1 काटा मिळण्याची आहे. दिलेल्या या यादृच्छिक प्रयोगामध्ये 2 नाणी एकाच वेळी फेकली असता मिळणारा नमुना अवकाश S बरोबर HH स्वल्पविराम HT स्वल्पविराम TH स्वल्पविराम TT आहे. आता समजा A ही घटना कमीत कमी 1 काटा मिळण्याची आहे. म्हणजेच दिलेल्या या यादृच्छिक प्रयोगामध्ये कमीत कमी 1 काटा मिळणे ही अपेक्षित निष्पत्ती आहे. म्हणून अपेक्षित निष्पत्ती पुढील प्रमाणे: A बरोबर HT स्वल्पविराम TH स्वल्पविराम TT. या ठिकाणी HT TH TT या निष्पत्तीमध्ये कमीत कमी 1 काटा मिळालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी कमीत कमी 1 काटा मिळणे ही विशिष्ट अट पूर्ण झालेली आहे. म्हणजेच विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीला अपेक्षित निष्पत्ती असे म्हणतात. दिलेल्या या उदाहरणामध्ये HT स्वल्पविराम TH स्वल्पविराम TT ही अपेक्षित निष्पत्ती आहे. आता HT स्वल्पविराम TH स्वल्पविराम TT या अपेक्षित निष्पत्तींचा A हा संच आहे. म्हणजेच या ठिकाणी A ही घटना आहे. म्हणून A बरोबर HT स्वल्पविराम TH स्वल्पविराम TT आहे. आता घटना A मधील घटकांची संख्या आपण N of A ने दर्शवितो. त्यानंतर घटना A मधील घटकांची संख्या लिहू. म्हणून N of A बरोबर 3. अशा पद्धतीने आपण अपेक्षित निष्पत्ती व घटना या 2 संकल्पना जाणून घेतलेल्या आहेत. आता आपण घटनांची काही उदाहरणे अभ्यासणार आहोत. उदाहरण: 3 मुले व 2 मुली यातून 2 विद्यार्थ्यांची वृक्ष संवर्धन समिती खालील अटीप्रमाणे बनवायची आहे. नमुना अवकाश S व नमुना घटकांची संख्या लिहा. तसेच खालील घटना संच स्वरूपात लिहा आणि नमुना घटकांची संख्या लिहा. यामध्ये क्रमांक 1, घटना A साठी अट समितीत कमीत कमी 1 मुलगी असणे ही आहे. क्रमांक 2, घटना B साठी अट
समितीत एक मुलगा व एक मुलगी असणे ही आहे. क्रमांक 3, घटना सी साठी अट समितीत जास्तीत जास्त एक मुलगी असणे ही आहे. व क्रमांक 4, घटना डी साठी अट समितीत फक्त मुलगे असणे ही आहे. दिलेल्या या उदाहरणामध्ये समजा B1 स्वल्पविराम B2 स्वल्पविराम B3 हे 3 मुलगे व G1 स्वल्पविराम G2 या 2 मुली आहेत. आता या मुला मुलीतून 2 सभासदांची वृक्ष संवर्धन समिती बनवायची आहे. यासाठी मिळणारा नमुना अवकाश S बरोबर B1 B2 स्वल्पविराम B1 B3 स्वल्पविराम B2 B3 स्वल्पविराम B1 G1 स्वल्पविराम B1 G2 स्वल्पविराम B2 G1 स्वल्पविराम B2 G2 स्वल्पविराम B3 G1 स्वल्पविराम B3 G2 स्वल्पविराम G1 G2 अशा पद्धतीने आपल्याला नमुना अवकाश मिळेल. त्यानंतर सदरच्या या नमुना अवकाश मधील घटकांची संख्या लिहू. म्हणजेच N ऑफ S बरोबर 10 मिळेल. दिलेल्या या उदाहरणातील क्रमांक 1, घटना A साठी अट समितीत कमीत कमी एक मुलगी असणे ही आहे. म्हणून A बरोबर B1 G1 स्वल्पविराम B1 G2 स्वल्पविराम B2 G1 स्वल्पविराम B2 G2 स्वल्पविराम B3 G1 स्वल्पविराम B3 G2 स्वल्पविराम G1 G2 अशा पद्धतीने आपल्याला घटना A साठी असणारी अट म्हणजेच समितीत कमीत कमी एक मुलगी असणे यामध्ये घटना A मधील घटकांची संख्या मिळेल. आता आपण घटना A मधील घटकांची संख्या लिहू. म्हणून N ऑफ A बरोबर 7 मिळेल. त्यानंतर क्रमांक 2, घटना B साठी अट समितीत एक मुलगा व एक मुलगी असणे ही आहे. म्हणून B बरोबर B1 G1 स्वल्पविराम B1 G2 स्वल्पविराम B2 G1 स्वल्पविराम B2 G2 स्वल्पविराम B3 G1 स्वल्पविराम B3 G2 मिळेल. त्यानंतर घटना B मधील घटकांची संख्या लिहू. म्हणून N ऑफ B बरोबर 6 मिळेल. त्यानंतर क्रमांक 3, घटना C साठी अट समितीत जास्तीत जास्त एक मुलगी असणे ही आहे. यासाठी C बरोबर B1 B2 स्वल्पविराम B1 B3 स्वल्पविराम B2 B3 स्वल्पविराम B1 G1 स्वल्पविराम B1 G2 स्वल्पविराम B2 G1 स्वल्पविराम B2 G2 स्वल्पविराम B3 G1 स्वल्पविराम B3 G2 मिळेल. त्यानंतर घटना C मधील घटकांची संख्या लिहू. म्हणजेच N ऑफ C बरोबर 9 मिळेल. त्यानंतर क्रमांक 4,
घटना डी साठी अट समितीत फक्त मुलगे असणे ही आहे. म्हणून डी बरोबर B1 B2 स्वल्पविराम B1 B3 स्वल्पविराम B2 B3 मिळेल. त्यानंतर घटना डी मधील घटकांची संख्या लिहू. n ऑफ D बरोबर 3 मिळेल. अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये अपेक्षित निष्पत्ती, घटना व त्यावरील उदाहरणे अभ्यासली आहेत. धन्यवाद.